ओम नमो आदेश. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत मोहिनीराज या मंदिराला. भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराला समर्पित एकमेव मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आहे. हे मंदिर मोहिनीराज मंदिर आणि लक्ष्मी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांचे सरदार चंद्रचूड यांनी बांधले. मंदिराचे सर्व बांधकाम हेमाडपंथी स्थापत्य शैली असून विविध प्रकारच्या मूर्त्या या नक्षीदार दगडावर आहेत. मंदिराचे बांधकाम उंचावर आहे, तसेच प्रवेशद्वार उत्तर बाजूला आहे. मंदिराच्या भव्य गाभाऱ्यात श्री मोहिनीराजाची आकर्षक मूर्ती आहे. मूर्ती उंच सिंहासनावर विराजित असून हातात शंखचक्र, गदा, अमृताची कुपी, नाकात नथ, कमरेला कंबरपट्टा, पायात तोडे, तर डोक्यावर मुकुट घातलेली 4.5 फूट उंचीची मोहिनीराजाची मूर्तीचे दर्शन घडल्यावर मन आनंदाने भरून येते. मूर्तीच्या शेजारी श्री लक्ष्मी विराजित आहे व मित्रांनो, या मूर्तीबद्दल असेही सांगितले जाते की ही मूर्ती दगडी नसून ही मूर्ती वाळूची बनवलेली आहे व या वाळूच्या मूर्तीवर वज्र अस्त्राचा मंत्राचा वापर करून ही मूर्ती घडलेली आहे. आता आपण जाणून घेणार आहोत मंदिराच्या इतिहासाबद्दल. तर मित्रांनो, समुद्रमंथन ज्यावेळेस झाले तेव्हा समुद्रातून 14 रत्न बाहेर आली. त्या 14 रत्नांपैकी एक रत्न म्हणजे अमृत होय. अमृत कलश घेऊन ज्यावेळी धन्वंतरी देवता प्रगट झाले तेव्हा अमृत कलश बघून देवांना आणि राक्षसांना आनंद झाला. पण राक्षसांना अमृत मिळाल्यास त्यांना अमरत्व प्राप्त होईल आणि देवांना या गोष्टीचे चिंता पडेल. त्यावेळी दानव कलश हिसकावून पळू लागले. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले. त्यांनी सर्वांना मोहित करून अमृत वाटवाचे काम हाती घेतले. त्यांनी देवाच्या पंक्तीला अमृताचे तर दानवांच्या पंक्तीत सुरा म्हणजेच मदिरेचे वाटप केले. ही गोष्ट राहूच्या लक्षात आली आणि ते देवांच्या पंक्तीत येऊन बसले. मोहिनी रूप घेतलेल्या विष्णूंनी त्यांना अमृत दिले, परंतु त्यांनी अमृत प्राशन केल्याक्षणी सूर्य आणि चंद्र या देवतांना जेव्हा हा प्रकार लक्षात आला, लगेच त्यांनी मोहिनीराज म्हणजेच विष्णूंना या गोष्टीची माहिती दिली व मोहिनीराज म्हणजेच विष्णू भगवाननी सुदर्शन चक्राने लगेच त्यांचे शिर छेदले. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी या अमृताचे थेंब पडले त्या ठिकाणाला अमृतवाहिनी म्हणजेच परवरा नदी म्हणूनही ओळखले जाते. तर मित्रांनो, राहूचे शिर उडून ज्या ठिकाणी जाऊन पडले त्या गावाला आज राहुरी असे नाव पडलेले आहे व ज्या ठिकाणी काया म्हणजेच धड पडलेले आहे त्या गावाला कायगाव असे नाव पडले आहे. तसेच श्री विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन अमृताचे वाटप केले ते ठिकाण म्हणजेच नेवासे, म्हणून मोहिनीराज यांचे भव्य मंदिर नेवासा येथे आहे. असेही म्हणतात की मोहिनी रूप घेतल्यावरही देवांना ते विष्णू दिसत होते, तर दानवांना त्यांचे श्री रूप दिसत होते. म्हणून या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हे अर्धनारी रूप आहे. श्री मोहिनीराजाचा उत्सव माघ शुक्ल सप्तमी म्हणजेच रथसप्तमीपासून सुरू होतो. पौर्णिमेच्या दिवशी कुलाचार करतात. मंदिरात भागवत सप्ताहही सुरू होतो व उत्सव पुढे 5 दिवस चालतो. या उत्सवात कीर्तन, गायन, भोजन असे कार्यक्रम होतात. उत्सवाची सांगता काल्याने होते. तर मित्रांनो, तुम्हीही या मंदिराला अवश्य भेट द्या व अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. अलख निरंजन. ओम नमो आदेश.